बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सध्या चौकशी केली जाते आणि या हत्या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पातळीवरचे अधिकारी आणि न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। यानंतर संतोष देशमुखांचं कुटुंब समाधानी नसल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी म्हटलंय। आणखी 3 आरोपींना तात्काळ अटक करावी तसंच मुख्य सूत्रधाराला अटक करावी असं सुद्धा त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलंय। देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे की 2 प्रकारच्या चौकशा होणार आहेत आणि यात कोणालाही सोडलं जाणार नाही। त्यांना सोडूच नका ना तुम्ही, त्यांना लवकरात लवकर त्यांना तुम्ही तुमच्या ताब्यात घ्या आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा घ्या। पण हे पचवणं फार अवघड आहे। तुझ्या वयाचा विचार करता या काळात वडिलाचं छात्र डोक्यावरून जाणं आणि ते अशा वाईट पद्धतीनं पण यात 4 आरोपी पकडले गेलेत त्या संदर्भात तुमचं कुटुंबीय समाधानी आहे? नाही, तुम्ही आज ते 4 तर 3 तर राहिलेलेच, जसं आपण 7 म्हणतो त्यातले 3 राहिलेलेत आणि जे मुख्य सूत्रधार आहे तुम्ही त्याला लवकरात लवकर अटक करा। म्हणजे जशी माझ्या वडिलांची हत्या झाली तशी त्याला पण शिक्षा द्या। आहे शासनावर विश्वास, उद्यापर्यंत तरी नाही का आमची एक माझी अपेक्षा आहे, उद्यापर्यंत संध्याकाळपर्यंत तरी पकडावं आणि ज्या प्रकारे माझ्या भावाची हत्या झाली तशी व्हावी। लवकरात लवकर मारेकऱ्यांना, जे मारेकरी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करा आणि याच्यावर लवकरात लवकर म्हणजे न्याय द्यावा या कुटुंबाला, जेणेकरून उद्या दुसऱ्या संतोषांना असं मारले जाऊ नये। ही मुख्यमंत्री साहेबांना कळकळीची विनंती हात जोडून की हे जे तुम्हालाच लक्ष द्यावं लागेल आणि तुम्ही स्वतःनं लक्ष देऊनच ह्या बहिणीचे सगळ्याचे संरक्षण तुम्हाला करावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।